नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आपण नेहमीच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आपल्या आचार्य 90 FM स्टुडिओमध्ये आमंत्रित करत असतो आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये सगळ्यात महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, प्रवचनकार आणि भारताचार्य प्राध्यापक सु. ग. शेवडे उपस्थित आहेत. शेवडे गुरुजी नमस्कार, मनपूर्वक स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये. आणि गुरुजींचा योग आम्हा सगळ्यांसाठी ज्यांनी घडवून आणला त्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या आणि लाडक्या शुभांगीताई जोशी आपल्या सोबत आहे. शुभांगीताई, तुमचंही मनपूर्वक स्वागत. दोघांचीही मी ओळख करून देते. शुभांगी जोशी यांना आपण सर्वजण ओळखतात. त्या विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांताच्या साध्वी प्रमुख आहेत आणि धर्माचार्य संपर्क टोळीमध्ये त्या कार्यरत आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या सुपरिचित अशा आहेत. आपल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये अगदी कुठेही देवदर्शन असू दे किंवा कुठलेही सहल असू दे किंवा धार्मिक कार्य करायचं असेल तर आपण त्यांचं मार्गदर्शन वेळोवेळी घेत असतो. आता प्राध्यापक सु. ग. शेवडेंविषयी थोडीशी, तेही सुपरिचित आहेत सगळ्यांना, पण एक जुजबी ओळख तुम्हाला करून देते. वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी कीर्तन आणि 24व्या वर्षापासून प्रवचन करायला त्यांनी सुरुवात केली. जवळजवळ 51 वर्षहून अधिक ते काळ या क्षेत्रात आहेत. आता तुम्ही पाहताय ते 90 वर्षाचे आहेत, पण जाणवत नाहीयेत की त्यांचं वय 90 आहे. 1976 पासून संपूर्ण वेळ धर्मसेवा ते करत आहेत. 10,000 अधिक त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. मराठी बरोबरच इंग्रजी, गुजराती, हिंदी या भाषांतूनही प्राध्यापक शेवडे कार्यक्रम करत असतात. रामायण, महाभारत, भागवत, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, उपनिषद इत्यादी धार्मिक विषयांबरोबरच श्री शिवचरित्र, छत्रपती संभाजी महाराज, भारतीय क्रांती कथा इत्यादी ऐतिहासिक विषयांवरही त्यांची व्याख्यानं होत असतात. हिंदू धर्म समजून घ्या, भारतीय संस्कृती या त्यांच्या विशेष लोकप्रिय प्रवचनमाला आहे. जगद्गुरू शंकराचार्य संकेश्वर पीठाकडून त्यांना धर्मभूषण, काशी येथील तीर्थ पुरोहित संघाकडून व्याख्यान प्रवचन रत्न आणि गोवा कीर्तन संमेलनात कीर्तन विशारद अशा विविध पदव्या त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. कोल्हापूरच्या सिद्धिविनायक सांस्कृतिक सेवा मंडळाकडून भारताचार्य इत्यादी अनेक पदव्या त्यांना प्राप्त झालेल्या आहेत. एकट्या अमेरिकेचे त्यांनी जवळजवळ 7 वेळा दौरे केलेले आहेत आणि 85 शहरात 550 प्रवचनं केलेले आहेत आणि जगाचा 15 देशांचा प्रवास त्यांनी केलेला आहे. त्यात इंग्लंड, अमेरिका आणि कॅनडा यांचा समावेश आहे. गुरुजींचा हा सगळा आलेख आहे, त्याविषयी आपण या मुलाखतीच्या दरम्यान ओळख करून घेणारच आहोत. शुभांगीताई आणि मी त्यांना काही प्रश्न विचारू, म्हणजे त्यांचा सगळा जीवन परिचय आपल्या सगळ्या श्रोत्यांना, रसिकांना उपलब्ध करून देता येईल. तर अर्थातच शुभांगीताईंना मी विनंती करते की तुम्ही गुरुजींना काही प्रश्न विचारावेत. आबा, तुम्ही चेंबूरकर आहात, बरोबर आहे? बरोबर. आणि मला वाटतं मी खूप लहान होते तेव्हापासून फक्त मी आधी तुमचं नाव ऐकत होते आणि नंतर काही वर्षांपूर्वी मग आपली ओळख झाली आणि खूप चांगला संपर्क आला. आणि आपल्या संत महोत्सवाला सुद्धा, जो पहिला संत महोत्सव झाला होता, तर त्या संत महोत्सवामध्ये तुम्ही होतात, पूर्ण वेळ होतात, 3 दिवस. तर मला असं विचारायचंय की ह्या क्षेत्रामध्ये यावं असं केव्हा वाटलं तुम्हाला? काय आहे, खूप लहानपणापासून कशी कोणास ठाऊक, हे माझं प्रार्थना नसेल, माझं पूर्व सुकृत असेल, पण मला ईश्वराविषयीची श्रद्धा ही पक्की पहिल्यापासून सुरू झाली. म्हणजे देव खरंच आहे का असा प्रश्न मला कधीही उपस्थित झाला नाही. आणि कुणी असा उपस्थित केला तर त्या माणसाचं तोंड पाहू नये असं मला वाटतं. कारण आपल्याला सहज देव दिसतोय. देव म्हणजे तुम्हाला तुमची मूर्ती आणि जे चित्र तुम्ही पाहतात तसा तो नाहीच आहे मुळात. ते एक प्रतीक आहे. पण प्रत्यक्ष तुमच्या जडी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्वत्र भरलेला देव आहे. आज आपण बोलतोय, डोळ्यांनी पाहतोय, कानाने ऐकतोय. हा डोळ्यासारखा, लिंबासारखा एक डोळा हा बघतो कसा, हा प्रश्न नाही तुम्हाला पडत. बरोबर. हे एक नुसतं भोक आहे कानाच्या डोक्याला, तर ते ऐकू कसं शकतं? आणि आत गेलेला शब्द त्या पडद्यावर पडल्यानंतर तो मेंदूपर्यंत करून त्या मेंदूला ते शब्द आणि त्याचा अर्थ कळतो. याच्या मागे काही व्यवस्था आहे की नाही? आणि याचा जर विचार करायला लागला तर तुम्ही ईश्वरापर्यंत जाऊन सहज पोचता. किंबहुना हे सगळं विश्व चाललेलं आहे. हा एवढा प्रचंड सूर्य आहे, पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. आज लाखो वर्ष आपण प्राचीनातले प्राचीन ग्रंथ बघितले तरी त्यात सूर्याचं वर्णन आहे. सूर्य प्रकाश देतोय हे वर्णले. तो प्रकाश आजही पृथ्वीवर सगळीकडे पडतोय. एक गोळा दगडासारखा मोठा
हा प्रकाश कसा देतो आणि वर्षानुवर्ष देतो कशा, यामागे काही व्यवस्था आहे की नाही, बरोबर. हा विचार कधी आला नाही का? तर मला लहानपणापासून असे विचार यायचे, खूप प्रश्न उत्पन्न व्हायचे. आणि मी सांगू का, मनापासून जेव्हा मी ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ज्ञानेश्वरांनी दिली. आणि ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात 3 ओव्या अशा आहेत की ज्या तुमच्या सगळ्या प्रश्न, शंका, तत्वज्ञान याच्यावरचं एकदम उत्तर देऊन टाकतात. त्या ओव्या अशा आहेत की विश्व हा अनादी ठावो. कधी सुरू झालं विश्व? अनादी. अनादिकाळापासून. येत नियंता, हे कोण चालवतंय विश्व? येत नियंता ईश्वर रावो. हा ईश्वर हा राजा आहे, तो याचं नियंत्रण करतो. खरं. आणि चावडी आहे न्यावो अन्यावो निवडी वेदू. आणि चावडीवर, इन द कोर्ट ऑफ लॉ आपण म्हणतो, त्या ठिकाणी न्याय अन्यायाचा निवाडा वेदानुसार होतो. वेदी अन्यायो घडे तो निरय भोगे दंडे. वेदाच्या दृष्टीने जो अन्यायकारक कृती असेल त्याला अत्यंत कठोर शिक्षा होते. आणि निरय भोगे दंडे. आणि संन्यायी तो सुरवाडे स्वर्गी ये. आणि वेदानुसार उचित वर्तन ज्यांनी केलेलं आहे तो देवांबरोबर स्वर्गात राहतो. ऐसी हे विश्वव्यवस्था अनादी जे पार्था. भगवंतांनी म्हटलं अशी ही अनादी विश्वव्यवस्था आहे. येथ नियंता ईश्वर रावो आणि चावडीये न्यावो अन्यावो निवडी वेद. आता वेदानुसार व्यवस्था होते. मग वेद कोणी लिहिले? कुणीतरी लिहिले असतीलच ना. आता आपण बुद्धिनिष्ठ अकलींनी चालणारी माणसं, आपल्यापेक्षा यापेक्षा अधिक ज्ञान अधिक कुणाला होतं आपल्याला वाटतच नाही. मग आपण काय म्हणतो, ज्या अर्थी पुस्तक आहे त्या अर्थी ते कोणीतरी लिहिलंय. पण तर्काच्या दृष्टीने हे बोलणं बरोबर आहे. पण ज्यानं लिहिलं त्याला आधी ज्ञान असलं पाहिजे. जे ज्ञान त्या ग्रंथातून बाहेर आलेलं आहे. बरोबर. मग ते ज्ञान हा ग्रंथ उत्पन्न होण्याच्याही आधी आहे. ज्ञान आधी का ग्रंथ आधी आहे? तर ते ज्ञान आधी आहे. आणि ते ज्ञान इतकं विश्वाला शाश्वत मार्गदर्शन करणारं ज्ञान त्या माणसाला कुठून आलं असेल? म्हणजे त्याचे कुणीतरी गुरु असतील, त्या गुरूंना ते ज्ञान असेल. पण जेव्हा वेदच नव्हते तेव्हा ज्ञान कुठे होतं? म्हणून वेदांचं महत्व हे आहे की वेद कोणीही लिहिलेले नाहीत. मग एक शंका लोक विचारतात की वेदातच काही ठिकाणी असं म्हटलं की अस्य मंत्रस्य अमुक ऋषी, म्हणजे या मंत्राचा हा ऋषी आहे. पण याचा अर्थ हा ऋषी याचा कर्ता आहे असं नाही. बरोबर आहे, नाही का? शेवड्यांचं घर बघितलं की लोक म्हणतात हे घर शेवड्यांचं आहे, म्हणजे शेवड्यांनी मिठाला आलं नाहीत काही याच्या. खरंय. मग हे कोणी केलं ते? तर ज्ञान आधी, ग्रंथ मागून. आणि वेदामध्ये वेदांची निर्मिती हे विश्व चालण्याकरता विधात्यांनी स्वेच्छेने स्वतः वेद बनला परमात्मा. तरी आपलं शास्त्र असं सांगतं वेदाचा करता कोणीही नाही. बरं. अस्य ग्रंथस्य न कोपी करता. मग कोण आहे याचे? ऋषय हा मंत्र करता राहा, मंत्र करता राहा, न तू मंत्र द्रष्टा राहा तर तू करता राहा. म्हणजे ऋषी हे मंत्रांचे द्रष्टे आहेत, करते नाही. बरोबर. तेव्हा ऋषींना ते मंत्र त्यांच्या तपश्चर्येने प्राप्त झाले आणि मग त्यांनी लोकांपुढे ते ठेवले. आणि ते ग्रंथ वेदासारख्या ग्रंथात ईश्वर मंत्ररूपाने बनला. त्यामुळे मंत्रांमध्ये जे शाश्वत ज्ञान आहे ते कोणत्याही माणसाच्या कर्तृत्व शक्तीचा भागच असू शकत नाही, असं ते मोठं आहे. पण ते मी तुमच्या याच्यामध्ये माहितीमध्ये वाचलं की 12व्या वर्षी तुम्ही कीर्तन करायला लागला. हो. वा. काय माझा योग असा आहे की आमच्या घरी आमची आजी होती, माझ्या आईची आई. तर आता ती बरीच वयस्कर, त्यावेळी 75 वर्षाची होती. बरोबर. तर ती घरात आपला वेळ घालवायला म्हणून संध्याकाळी आमच्या घराच्या जवळ रामदासी मठ होता. बहुतेक तिथे सारखी कीर्तनं प्रवचनं चालायची. तर आजी आमची जायची. आता ती म्हातारी होती, तिला चालणं म्हणून हात धरून मी तिला घेऊन जायचा. बरोबर. पण मी तिथे थोडा वेळ बसायचा आणि मला ती कीर्तन इतकी आवडायची की पुढे पुढे तिला परत न्यायलाही म्हणजे मी तिथेच थांबून राहायचा आणि सगळी कीर्तन प्रवचनं मी ऐकायचं. ते ऐकता ऐकता मला असं वाटलं की आपणही कीर्तन करावं. म्हणून त्या बुवांकडे जाऊन त्यांनी जे कीर्तनात सांगितलं ते श्लोक मी त्यांच्याकडून परत लिहून घेऊन पाठ केले. आणि मग मी स्वतः कीर्तन करून बघितलं. क्या बात आहे. आणि मग मला यायला लागलं आणि जमायला लागलं आणि आवडायला लागलं. त्यामुळे
त्या माझ्या स्वतःच्या कीर्तनचा ढाचा मी बनवला. सुरुवातीचं नमन कसं म्हणावं, कोणते श्लोक घ्यावेत, कोणतं भजनं घ्यावी, त्यानंतर कोणता पूर्वरंगाचा श्लोक हे घ्यावा, अभंग, मग त्याच्यावरचं विवेचन, असं सगळं करता करता. आणि मला मोठे मोठे म्हणजे त्या काळात कवीश्वर बुवा, काशीकर बुवा, अरे वा. आपळे बुवा, कोपरकर बुवा असे कीर्तनकार, डोंगरे महाराज, कळमकर शास्त्री असे मोठे मोठे विद्वान प्रवचनकार, हे सगळे खूप ऐकायला मिळाले. आणि त्यातून माझ्या मनामध्ये धर्माबद्दलचे सिद्धांत एकदम पक्के झाले. त्यात माझ्यात कुठे कन्फ्युजन नाही माझ्या डोक्यामध्ये. खरंच देव आहे का, हो, वेद हे देवाने निर्माण केले. पण मग शिक्षण पण तसंच चालू राहिलं तुमचं? शिक्षण चालू राहिलं, शालेय शिक्षण करायचं, पण त्यात थोडंसं दुर्लक्ष व्हायचं. त्यामुळे मला चांगले मार्क कधीच मिळाले नाही. मी पहिला नंबर कधीच आलो नाही. गुरुजी, तुम्ही आता बोलताना म्हणालात की देव आहे ह्याची तुम्हाला अनुभूती, आता आपला जो विषय होता देव आहे का, आणि तुम्हाला काय, शुभांगी ताईंना काय तुमच्या साधनेतून तुम्हाला अनुभूती मिळाली, तर असे काही अनुभव आहेत की देवाचा साक्षात्कार झाला आहेत, तर ते थोडेसे हो सांगा. सांगतो. काय आहे, मी गजानन महाराजांचा भक्त आहे. आता असं की गजानन महाराजांची खूप भक्ती केली आणि मग गजानन महाराजांनी आपल्याला कृपा केली, असं होण्याच्या ऐवजी माझ्याबद्दल उलट झालं. मला गजानन महाराजांनी खेचून घेतलं आपल्याकडे. म्हणजे घटना अशी झाली की एकदा रात्री मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये मला असं दिसलं, म्हणजे कोकणातल्या घरी मी होतो आणि असं झोपलो होतो. पहाटेच्या वेळी स्वप्न पडलं. स्वप्नात असं दिसलं की कुणीतरी माणूस खालून जातोय. म्हणून मी जागा झालो आणि बघतो तर खरंच स्वप्न नव्हतं ते. समोरून एक म्हणजे गजानन महाराजच होते ते. तेव्हा एक असा विवस्त्र पुरुष चाललाय, उंच विंच आहे, हात असा वर केलाय आणि असा चाललेला आहे. माझ्याकडे पाहत म्हणतो, अर्ध सोड, अर्ध सोड, अर्ध सोड, अर्ध सोड. तर हे काय बोलला हा माणूस आणि हा कोण आहे. बरं, मी पाहत राहिलो, तो समोरून नाहीसा झाला एक नंबर. हा माणूस कोण म्हणून मी, आमचे मामा होते त्यांच्या घरी मी होतो, तर नानिवडेकर त्यांचं आडनाव, नागपूरची गोष्ट ही. तर त्यांना जाऊन विचारलं, म्हटलं मामा मला आता स्वप्न, अरे ते शेगावचे गजानन महाराज. म्हटलं शेगावला असतात ते, आता नाही आहेत म्हणे, कधीच गेले. पण म्हटलं मला तर दिसले आणि ते काही असे स्वप्नातले नव्हते, मी बघितलं तर मला प्रत्यक्ष दिसले आणि मला तोंडाने म्हणाले अर्ध सोड, अर्ध सोड, अर्ध सोड. अर्ध सोड म्हणजे काय सांगतो तो. म्हटलं मला त्यामुळे शंका निर्माण झाली की अर्ध सोड म्हणजे काय सांगितलं आणि का सांगितलं. तर मला म्हणाले, असं जरा डोकं खाजवलं, म्हणजे तुम्ही एखादं काहीतरी मोठं कठीण प्रोजेक्ट घेतलंय का. अच्छा. तर त्यावेळी मी यात्रा कंपनी काढली होती. आणि पहिली यात्रा आमची काशी, गया, प्रयाग आणि बद्रीनाथ, केदारनाथ अशी आम्ही प्लॅन केली होती. किती सालची गोष्ट ही गोष्ट आहे 76 सालचीच. हा प्रसंगही त्याच वेळचा. तर ती यात्रा आम्ही काढली होती, डिक्लेअर केली, पेपरमध्ये जाहिरात दिली आणि कार्यक्रम असा होता की मुंबईहून बोगी बुक केली आणि ती बोगी अशी जबलपूर अशी पुढे जायची, अलाहाबाद, गया, काशी, आणि मग काशीहून परत येऊन हरिद्वार आणि ऋषिकेश, आणि ऋषिकेशपर्यंत ती उभी राहायची 8 दिवस आणि तिथून आम्ही बद्री केदार करून यायचो बसने आणि मग त्या बोगीने डायरेक्ट मुंबईला यायचो. असा आम्ही प्लॅन केला होता. तर मामांना सांगितलं असं असं आम्ही केलेलं आहे. अहो म्हणाले अगदी चुकीचा. म्हटलं काय चुकीचं आहे. म्हटलं अहो चूक असं आहे की काशी यात्रा आणि बद्री केदार यात्रा एका वेळी कोणीही करत नाही. म्हणजे करू नये असं काय शास्त्र आहे का. असं नाहीये म्हणे, दोन्हीकडचं हवामान अगदी उलट आहे. बरोबर, अगदी बरोबर. काशी भयंकर गरम शहर आहे. त्या दिवशी मे महिन्यात, जून महिन्यात कोणी जात नाही काशी यात्रेला. आणि बद्री केदार अत्यंत थंड आहे. तो तिथे उन्हाळ्याच्या अगदी कडक काळात जातात लोक मुद्दाम. आणि तुम्ही हे दोन एकत्र आणलं म्हणून माणसं 12 माणसं नावं आली, पुढे नावच येईना. तर महाराजांनी तुम्हाला त्या संकटातून काढलंय. म्हटलं मग काय करू, एक कॅन्सल करा आणि एक म्हणजे तुम्ही जर जून महिना तर पहिला आठवडा मी धरला होता, तर तो जर धरला असेल फक्त काशी यात्रा, बद्री केदार यात्रा करा आणि काशी ड्रॉप करा. ठीक आहे म्हटलं. आणि योगायोग असा होता की माझी नागपूरला तरी प्रवचनं रामनगरमध्ये चालू होती. राम मंदिरात रामनवमी उत्सवाची. ती 8 दिवस प्रवचनं झाली. 9व्या दिवशी राम जन्माचं कीर्तन झालं. रात्रीच्या गाडी निघून मी बडोद्याला गेलो
बडोद्यात होतो त्यावेळी. बरोबर. आणि बडोद्याला जाऊन लगेच मी दुपारी याच्या ऑफिसमध्ये गेलो. सॉरी, बडोदा नाही, मुंबईत आलो. मुंबईत होतो आम्ही. आणि मुंबईत मी रेल्वेच्या ऑफिसला गेलो. हे काम करणारे ग्रस्त माझी कीर्तन प्रवचनं रोज ऐकायला येणार होते. अच्छा. म्हणजे ओळखीचा माणूस भेटला. हा. अहो शेवडे, आज कसं काय इकडे येणं झालं? म्हटलं हे कामच तसंच आहे. कसा म्हणे चहा घ्या. लाव, पण चहा घ्या माझ्या जातात आहे, करू आपण. मग सगळं सांगितलं. सोपं आहे हो, तुम्ही काय एवढं टेन्शन घेऊ नका. म्हटलं काय करायचं? बोगी बुक कॅन्सल करायची. अच्छा. कॅन्सल हा. कॅन्सल करायची. आणि फक्त बद्री केदार करणारच नव्हतो. मग बोगी नको, हा. बोगी नको. मग काय करूया? तर बद्री केदारला जाण्यापुरती म्हणजे हरिद्वार ऋषिकेशपर्यंत यायचं आहे मुंबईहून. तर मुंबई ते ऋषिकेश जी ट्रेन येते, हा. अशा अनेक ट्रेन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही जी डबळ येतील, 10 येऊत, 12 येऊत, 15 येऊत, तेवढी सगळ्यांची बुकिंग मी करून देईन एका डब्यात. बरं. आणि 7 दिवसांनी परत येण्याची बुकिंग. हा. आणि एकाच बुकिंग करून देतो. म्हणजे तुम्हाला दोन्ही करायचे आहेत वगैरे हेच टेन्शन नाही. बरोबर. 12 तो 12, 15 तो 15, एवढी माणसं घेऊन तुम्ही जा. आणि ती यात्रा आमची अतिशय सक्सेसफुल झाली. 35 लोक आमच्याबरोबर आले. वा वा. आणि बद्री केदारची टूर. आणि वा. त्यानंतर 10 वेळा केली मी बद्री केदार. एकंदर 11 वेळा क्या बात बद्री आहे. केदार. वा वा. आता मला हे सांगायला त्यांना काय कारण हो होतं? ना. मी त्यांचा भक्त होतो का? हा माझ्या पुढे प्रश्न येतो. हम्म. महाराज मला काही ते संकटातून वाचलं. ते आपणहून आले आणि त्यांनी मला जवळ करून घेतलं. आणि त्याचाच परिणाम काही गजानन महाराजांचा मी भक्त बनलो. हा. आणि पुढे बाबांनी माझ्या हातून झाली. वा. आता आज ती गजानन बाबांनी किती लोकप्रिय आहे हो कल्पना ना, हो ना. तुम्हाला? खरंच. 3 कोटी प्रती निघाल्या हो, त्याच्यावर. हो. आणि हजारो लोकांनी वेगवेगळ्या रूपात छापलेत. हा. आणि गजानन महाराजांच्या मला वाटतं दिवाळीच्या आधीच तुमचं तिकडे प्रवचन असायचे. हो, माझी दसरा झाला की 3ऱ्या दिवसापासून अशी मी 28 वर्ष. तो सुद्धा तुम्हाला दृष्टांत झाला का की तुझ्या हातून बावणी लिहून व्हावी? नाही, असं नाही झालं. हा. पण मी शेगावला गेलो हा. 1 वर्षी. आणि आज जाऊन दर्शन करून दाराजवळ आलो तर माझं नित्य पठण दत्तबाबांनी आहे. अच्छा. गुजरातीमध्ये. ती लहानपणापासून बडोद्यात आम्ही म्हणायचे. तर मी ते दारात उंबऱ्याच्या गेटच्या हा. दाराजवळचा ओटा असतो ना, हा. त्या ओट्यावर बसलो होतो. आणि जय 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 योगीश्वर सत्य दया तुझे एकच गमा प्रतिपाळ अत्यनसूया करी निमित्त प्रगट्यो जग कारण निश्चित, अशी मी ती दत्तभावनी म्हणायला लागलो. हा. आणि ती म्हणता म्हणता 4-5 कडवी म्हटली नाही, तो माझ्या तोंडून जय योगीश्वर दत्त दया हा. तुझे एक, ह्याच्या बरोबर जय जयचा दुर्गजानना वा. रक्षक तुझी भक्ती, ही त्यांची इच्छा. हा. हा. आणि स्फुरत केलं 52 तुम्हाला. कडवी खडखडीत मी म्हटली हम्म. ओळीने. वा वा. आणि मग असं वाटलं, अरे मी लिहून नाही ठेवलं, काय करूया आता. हा. मग जवळपास बघितलं, पेपरवाला होता, हा. त्याच्याकडून एक पेपर विकत घेतला. अच्छा. आणि पेपरच्या कडेकडेवर लिहित गेलो जय जय सद्गुरु गजानना रक्षक तुझी. हो, हो. आणि सगळी आठवलं क्रमाने. वा वा. आणि ती 52 कडवी मी लिहून काढली. केवढी मोठी कृपा. केवढी मोठी कृपा. आणि आज ती 52 म्हणजे गजानन महाराजांच्या सगळ्या भक्तांच्या तोंडी आहे. आणि सगळे सुरेश बोले जय बोला. आणि कुठेही मी गेलो की गजानन भाऊंनी आम्ही म्हणतो, हा. गजानन भाऊंनी हा. अगदी हे मात्र आहे. कौतुकाने खरंच. सांगतात सगळे. हा. आता म्हणजे हे सगळं पूर्वसंचितच आहे असं म्हणायला हवं. असंच असतं. किंवा ज्ञानेश्वर महाराजांकडनं ज्ञानेश्वरी लिहून होणं आणि तुमच्याकडनं गजानन भाऊनी लिहून होणं, म्हणजे हे पूर्वसंचित आहे किंवा सिद्धांत असा आहे का, ते मला विचारायचं की तुमचं आधी सगळं ठरलेलं असतं, म्हणजे जन्म व्हायच्या आधी काय हा. आहे नेमकं काय होणार हे कदाचित नसेल. अच्छा. हम्म. पण त्याचे स्वरूप कसं असेल, म्हणजे उद्या काय करायचं जेवायला, हम्म. तर श्रीखंड करायचं का बासुंदी करायची का खीर करायची हे नाही ठरणार. बरोबर. पण काहीतरी गोड गोड करायचं. करायचं. हा. हे जसं असतं तसं देवाची इच्छा तुमच्याकडून काही चांगलं करून घ्यायची असते. बरोबर. आणि मग ते काय तुमच्या डोक्यात येईल त्याला तो सगळा पाठिंबा देतो. बरोबर. आणि त्याप्रमाणे आपल्याकडून रचना होते. हा. हा. आता गजानन बाबांनी माझ्याकडून झाली. हा. तर संभाजी राजांचं संशोधन करण्याची इतकी प्रेरणा तीव्र आली की हा माणूस गुणी होता. हा. याच्यात जे 2 दोष प्रामुख्याने सांगितले की तो व्यसनी होता हम्म. आणि थोरात त्यांची कमळा वगैरे काही बायकांची ते, ह्या दोन्ही गोष्टी अगदी खोट्या आहेत.
अच्छा. हे मी हो. ऐतिहासिक ग्रंथांचं सगळं संशोधन करून काढलं बरं, आणि बरं, इतकं बरं. खोटं असून या माणसाला बदनाम केलंय. मी याच्या तोडीचा कोणी नाही, कदाचित हा शिवाजी महाराजांपेक्षाही 2 पावलं पुढे म्हणावा असा आहे. हो. आणि याला बदनाम केलं गेलं. हो. कोणी केलं, का केलं, सगळं शोधून काढलं हा. आणि मग ते पुस्तक छापलं. अच्छा 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 अच्छा. त्याच्या 11 आवृत्त्या मी केल्या हा. आणि आता साहित्य संमेलन जे हो, कोकणात हो, झालं हो. त्यांनी 12वी आवृत्ती 13वी आवृत्ती काढली मी 12 अरे वा काढल्या. अरे वा छान. अशा रीतीने म्हणून मला काही लोक म्हणतात तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रातले, मग तुम्ही संभाजीकडे कसे वळलात? म्हटलं असं आहे, तो एक श्रेष्ठ पुरुष होता आणि त्याच्या नावाने ज्या खोट्या गोष्टी पसरून त्याला जे बदनाम केलं गेलेलं आहे, हे खोटं आहे सांगणं हे जगात कर्तव्य आहे. तुम्ही जसं दुसऱ्याचं गुणगान करता तशी त्याची निंदा कुणीतरी करत असतात, तर तो जर तशा निंदेला पात्र नसेल तर आपण ती खोटी आहे हे खोडून सांगितलं पाहिजे. नुसतं चांगल्याला चांगलं म्हणत राहणे तर बरोबर कोणी आहे, करेल. बरोबर आहे बरोबर आहे. मग पण मग नोकरी किती वर्ष मुंबईमध्ये? काय आहे, मी एकंदर 16 वर्ष नोकरी केली, हा. पण माझी नोकरी स्थिर राहिली नाही. 16 वर्षात माझ्या 13 नोकऱ्या झाल्या. बापरे. बर. म्हणजे आम्ही बडोद्यात होतो. 60 साली माझं लग्न झालं. त्या 60 सालीच गुजरात आणि महाराष्ट्र वेगळं झालं. हां. आता त्यामुळे बडोद्याच्या एका शाळेने मला नोकरीला घेतलं होतं, पण त्यांनी नोकरीत घेऊन सुद्धा मला कमी केलं. बर. कारण ते काय म्हणाले की मुलांची संख्या कमी झाली, हो हो. लोकांच्या बदल्या झाल्या, मग मुलं तिकडे बाबांच्या बरोबर गावी गेली, हो. मग इथे मुलांची संख्या कमी झाली. बरोबर. मुलांच्या संख्येवर शिक्षकांची संख्या असते, खरं. त्यामुळे तुम्ही शेवटचे आहात, हा. तुम्हाला कमी करणं भाग आहे. मग आता कुठे मिळेल तिथे नोकरी बरोबर. जूनमध्ये. मग पेपरमधल्या जाहिराती बघितल्या आणि 10 ठिकाणी अर्ज करून पाठवून दिले. तर त्यापैकी काही ठिकाणं फारशी माहितीतली नव्हती, हा. फारशी सोयीची नव्हती. मग त्यांच्याकडे मी 2 इन्क्रिमेंटची मागणी केली, जमलं तर द्या तर मी येईन. तर मला ताबडतोब तार आली बघून अच्छा. आणि त्यांनी लिहिलं टर्म्स ॲक्सेप्टेड, जॉईन इमिजिएटली. बाबा. बर. तर मी जाऊन अलिबागला जॉईन झालो. हा. अलिबाग कुठे काही माहित नव्हतं, हा. पण अच्छा. बॉम्बे सेंट्रलच्या बस स्टँडवर मी पाहिलं होतं हा. की तिथून अलिबागच्या अलिबागला बसेस बस जातात. जाते. आणि मी आलो आणि बस मिळाली मला. मी त्या बसमध्ये बसून गेलो. मला सांगू का, सगळ्या ठिकाणी खूप छान सहाय्य मिळत गेलं. हा. मी स्टँडवर उतरलो हा. तेव्हा माझ्या एक शेजारी बसला माणूस तिथे मला उतरला, म्हणाला आता तुम्हाला कुठे जायचं आहे. म्हणजे त्याचा विचार काय होता, त्याच्या गाडीतून सोडावं. हा. तर म्हटलं मला ते राजाभाऊ कर्वे म्हणून नाही, मी या शाळेमध्ये आलोय, म्हटलं मला नोकरी मिळते, हा. तर आधी कोणाकडे जावं मला माहित नाही, एखादं हॉटेल असलं सांगा, बरं. तिथे जाऊन मी जरा हा. ऑप्शन्स वगैरे करीन आणि बस जाईल. अहो मग म्हणाल तुम्ही असं करा ना, हा. आम्ही उतरल्यावर ते समोरचं घर आहे, ते राजाभाऊ कर्वे तिथे राहतात, अच्छा. त्यांच्याकडे जा. अहो माझ्या म्हटलं ओळखीचे नाही, त्यांना गरज नाही लागत ओळखीची. तुम्ही सांगितलं मी याकरता आलोय, आनंदाने तुमचं हे स्वागत करते. बरं म्हटलं. आणि खरोखरच मग आम्ही त्या टांग्यातून गेलो आणि समोर त्या घरी उतरलो. राजाभाऊ कर्वे त्यांनी मला विचारलं, कोण तुम्ही? म्हटलं मी शेवडे. अहो म्हणजे 11 वाजले, असं करा आंघोळ करा चटकन जेवायला. आंघोळ करून आलात का? म्हटलं नाही, म्हटलं लवकर निघालो पहाटे. आंघोळ करा लगेच जेवायला. बरं म्हटलं. नाव गाव काही नको होतं. मी आंघोळ केली आणि आंघोळ बी करत असताना आणि मग जेवून देवासमोर संध्या करायला बसलो. यांचा एवढा 5 वर्षाचा मुलगा होता, तो असा कमरेवर हात ठेवून उभा, काका तुम्ही काय करताय? तर मी त्याला म्हटलं मी संध्या करतोय. आणि मग त्याला सांगितलं तुझी पण मुंजे झाली ना, मी तुला संध्या करावी लागेल. होय काय म्हणाला. मग बाबांना जाऊन विचारलं, बाबा तुमची मुंजे झाली ना? ते म्हणाले हो का रे, तुम्ही संध्या कुठे करता म्हणे. ते त्याला उत्तर दिलं, अरे पुढे लग्न झाल्यावर नाहीच ते करायची. तो मला आला, काका तुमचं लग्न नाही झालं. संजय कर्वे त्या मुलाचं नाव. आणि मला इतकं कौतुक वाटलं त्याचं. तेव्हा मग त्याला समजवता बरोबर मला म्हणजे त्याशी बोलणं का हो तुम्ही आपल्या या लगेच. मग जेवलो आणि ते मला एखाद्या मुलाला शाळेत घालायला न्यावं ना, तसं मला घेऊन गेले. आणि त्या शाळेत मी गेलो. तिथे एक प्रिन्सिपल जे होते ते मला म्हणाले, अहो तुम्ही आलात ना, आत्ता तुम्ही असं करा वर्गावरच जा. म्हटलं ठीक आहे, तुमची घेतली आहे आम्ही तुम्हाला. मग त्यात त्यांनी सांगितल्या वर्गावर मी गेलो, मी शिकवत होतो. असं एक 4-5 दिवस झालं. त्यांनी लगेच मला टाइम टेबल दिलं, हे तुमचं टाइम टेबल. आणि माझी अपॉइंटमेंट झाली. एक 8-1 दिवस झाले असतील. एक दिवशी एका वर्गावर शिकवत होतो, त्यावेळी 1-2 महिने झाले होते. आणि एक दिवशी ते वर्गात आले प्रिन्सिपल.
आणि असं बोर्डाकडे पाहिलं. हम्म. हे काय लिहिलंय असं त्यांनी मला विचारलं. हा. हम्म. मी काय ते सांगितलं. म्हटलं सर हे असं आहे. तर म्हणाले बरं त्या शब्दाचा अर्थ काय. हा. तर मी त्याच्याजवळ गेलो. म्हटलं सर हे तुम्ही मला तुमच्या ऑफिसमध्ये बोलून घ्या. बरोबर सेपरेट प्लीज डोंट टेल मी आस्क मी एनिथिंग इन फ्रंट ऑफ द स्टुडंट्स. स्टुडंट्स. बरोबर. हे पहा मी प्रिन्सिपल आहे. हा. मला कळतं मी कसं वागावं ते. हो. तर मी धावून गेलो त्यांच्या गावावर. मी हॉट टेम्पर्ड आहे. हा. मी गेलो आणि म्हटलं आय किक यू आउट गेट आउट म्हटलं. अच्छा. बापरे. अक्षरशः त्याला म्हटलं मारणार होता हा. सटकला. आणि माझा पिरियड संपल्याबरोबर मी जाऊन त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. हा. म्हटलं ही तुमची शिस्त बरोबर आहे तुमचं वागणं. बरं. म्हणजे मला काय बरोबर आहे काय चूक आहे तर कळतं. म्हटलं हे कळत नाहीये म्हटलं सांगायचं मला. मी ग्रॅज्युएट ट्रेन ग्रॅज्युएट BA आहे. हा. पूर्वी वर्गात शिकवलं असं बोलणं बरं नाही म्हटलं. बरोबर. नक्कीच हे सगळे अनुभव आपण ऐकणारच आहोत. हो. प्राध्यापक सु ग शेवडे यांच्याकडून एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि प्राध्यापक सु ग शेवडे यांच्याशी आपली चर्चा मुलाखत अशी सुरू ठेवूया. आपल्यासोबत आहे शुभांगी जोशी आणि प्राध्यापक सु ग शेवडे. एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. हा. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ आणि आज आपण प्राध्यापक सु ग शेवडे सर यांची मुलाखत घेतोय. माझ्यासोबत आहे शुभांगीताई जोशी. आता गुरुजी मला असं विचारायचं आहे जो आपले तुम्ही योग म्हणतो आपण योग नेहमी म्हणतो आपल्या सगळ्याच म्हणजे जन्मापासून अगदी लग्न ठरेपर्यंत आपण सगळं कुंडली मांडतो आणि सगळे ग्रह नक्षत्रांचा अभ्यास करून सगळं ठरवतो. आता शुभांगीताईंच्या बघा नशीब म्हणजे कसं नशीब आहे किंवा तुमच्याही नशिबात असे काही योग आले असतील जसं आता त्या प्रयागराजला गेल्या आणि आता अयोध्येचं मंदिराची जेव्हा स्थापना झाली तेव्हा सुद्धा शुभांगीताई आमंत्रित होत्या. तसे तुम्हाला योग आले आहेत म्हणजे ते अमेरिकेचे म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही एवढ्या देशांमध्ये आपण जाऊ शकतो का. तसे तुमच्यामध्ये योग आलेत. 15 देशांचा तुम्ही प्रवास घडवला आणि प्रवास घडला तुमच्या हातून आणि एकट्या अमेरिकेचे तर तुम्ही 7 वेळा दौरे केलेत. तर हा जो प्रारब्ध योग आहे त्यास कसा योग आहे तो आणि कसं त्याचे अनुभव कथन आम्हाला जरूर ऐकायचं आहे. मुळात गंमत अशी आहे की योग शब्दाचा अर्थच काय माहिती का डिक्शनरी मिनिंग हा. अप्राप्यस्य प्रापणम योगा. अच्छा. अप्राप्य जे मिळत नाही मिळत अप्राप्य मिळणं अशक्य असतं ते मिळणं. अच्छा. अप्राप्यस्य प्रापणम योगा हा. आणि प्राप्तस्य परिरक्षणम क्षेमम. आणि जे मिळालं ते सांभाळणं म्हणजे क्षेम. यातून योगक्षेम हा शब्द तयार योगक्षेम. झालेला आहे. हा. बरोबर. वा. तर हे जे तू म्हणतेस ना हा. खरोखर तुला सांगू का एक एक घटना सृष्टीतली ही ईश्वरी योजनेतून होत असते. वा. खरंय. त्याला काहीतरी यंत्रणा आहे. तो सगळा विषय आता आपल्याला बोलता येणार हा. नाही. पण आज तुम्ही मला इथे बोलवले. हा. तुम्ही मला काही विशिष्ट प्रश्न विचारताय. बरोबर. तुम्ही मला जे काही घडलं ते सांगण्याची ही संधी मिळालेली आहे आणि लोकांसमोर हे कसं कसं घडलं हे ठेवलं जाणं हा. हा सगळा जो भाग आहे हा एक योग आहे. खरंच. हा. आणि हे ज्याच्या नशिबात असेल त्यालाच पाहायला मिळेल. बरं. नाही तर घरात असूनही नेमक्या त्यावेळेला तो दुसरीकडे कुठेतरी जाईल बरं. असं ते असतं. हा. त्यामुळे या विश्वाला एक व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था अत्यंत परिपूर्ण आहे आणि त्यात मी असं करीन ना मी तसं करीन याला हा. काडीची किंमत नसते. नसते. पण हे माणसाला कळतच नाही कारण तो अभिमानाने फुललेला असतो. बरं. मी शहाणा आहे मी बुद्धिमान आहे खरं. मला सगळं कळतं. अरे तू कुणीच नाही आहेस या विश्वाच्या हिशोबात अगदी अगदी. हा. असं आहे. तेव्हा तुझे विचारलंच नाही फार चांगलं विचारलं. हा. हा योग कसा आला बरं. तर अपूर्व योग आहे हा. खरंच आहे. कारण एक दिवशी काय झालं 80 सालची गोष्ट आहे हा. की एक दिवशी दुपारी माझ्याकडे टपालनी पत्र आलं बरं. दुपारी 1:30 वाजता. हा. आणि त्या ते पत्र होतं परदेशी इनलँड लेटर. बाहेरून बघूनच कळलं की हे परदेशी पत्र आहे. मी सहज उडून घाईघाईने वाचलं तर वर्ल्ड हिंदू कॉन्फरन्स अमेरिकेमध्ये बॅटन रूज या ठिकाणी 5 जूनला सुरू होणार आहे आणि त्यावेळेला आपण भारताचे प्रतिनिधी म्हणून यावं यायचं. असं ते आमंत्रणाचं पत्र होतं. अमेरिकेतून पत्र आलंय जागतिक परिषद आहे भारताचा प्रतिनिधी म्हणून ते मला बोलवत आहेत. हा. मग कधी आहे परिषद 5 जूनला
आणि आज तारीख किती आहे? हं. 27 मे. दिवस किती बाकी आहेत? 8,000. जेमतेम 8. बरं. काय आहे? बायकोला सांगितलं बघ अमेरिकेत अहो ते बघितलं मी. पण म्हणाली त्यांना जर तुम्हाला खरंच बोलवायचं होतं हा. तर त्याने 2 महिने तरी आधी नको होतं का पत्र खरंय पाठवायला? खरंय खरंय. म्हटलं तू बोलतीस ते अगदी खरं आहे. हा. त्यांच्या काय अडचणी असतील हे आपल्याला माहित नाही, हम्म. पण आपल्याला आमंत्रण आलं आहे ही गोष्ट खरी आहे की नाही? खरंच. पण जाणार कसे तुम्ही? म्हटलं हम्म. का? तर म्हणले पासपोर्ट तरी मिळेल का? हं. पासपोर्ट, विजा, व्हिसा, सगळं. तिकीट, सगळं पैशाची चालेल. व्यवस्था हे हा. कसं होणार? म्हटलं हे बघ तुला माहितीये मी पूर्ण दैववादी आहे. देववादी. तर हे पत्र आले हे देवाची इच्छा मी जावं अशासाठी जर असेल हम्म. तर हे सगळे प्रश्न सुटतील. वा. खरंय. बघा प्रयत्न करून म्हणाली. हम्म. म्हटलं ठीक आहे. आत्ताच मी पहिलं काम पासपोर्ट. बरोबर. हो. पासपोर्ट नाही मिळालं तर काहीच करता येणार नाही. हा. मी माझी स्कूटर होती त्यावेळी ती स्कूटर घेतली आणि पासपोर्ट ऑफिसमध्ये गेलो. आणि पासपोर्ट ऑफिसर जे कुर्तडकर साहेब त्यांचं कॅबिन मला दिसलं, त्यांचं नाव दिसलं. मी स्कूटर बाहेर ठेवली, सरळ गेलो. घाई खूप झाली होती, हो. तरतर आत गेलो सरळ. तर मला त्यांनी बघितलं, ते एकटेच होते आतमध्ये. हा. आणि मी आत शिरलो, ए हु आर यू हम्म. व्हॉट आर डुईंग असं एकदम ओरडले माझ्यावर. अच्छा. सर म्हटलं एक्सक्यूज मी, हो. आय हॅव गॉट व्हेरी इम्पॉर्टंट वर्क, कम ऑन, व्हॉट इज दॅट? अगदी चिडक्या रागात शब्दात बोलले. तर ते पत्र त्यांना दाखवलं. हा. हे पत्र दाखवले बरोबर त्यांचा सगळा आव बदलला. बदलली पूर्ण. हो, मला म्हणाले हो यू आर सो लकी दे आर इन्व्हायटेड यू. खरंच. हं. तो म्हटलं सर हाऊ कॅन आय गो? हं. म्हणाले व्हॉट इज द प्रॉब्लेम? सर म्हटलं यू आर द प्रॉब्लेम. आणि अशी माझी स्टाईल आहे, हसत खेळत हसत बोलायची. खेळत. आणि त्यामुळे ते इम्प्रेस झाले. वा. आणि नो म्हणे डोंट वरी, पासपोर्टचा प्रॉब्लेम ना मी उद्या देतो तुम्हाला वा. प्रॉब्लेम. म्हटलं सर खरंच? हम्म. खरंच देतो म्हणे. तुम्ही एक काम करा. म्हटलं काय राहता कुठे? म्हटलं चेंबूरला. हम्म. एक फॉर्म दिला, हा फॉर्म घेऊन जा, हं. घरी घेऊन जा, रात्री बसून लिहा. हा. जाताना दादरच्या एखाद्या स्टुडिओत जाऊन फोटो काढा. हा. त्याला सकाळी 10 वाजता मला 10 फोटो पाहिजेत हा. पासपोर्ट साईज, हे सांगून ठेवा. हा. आणि घरी जा, रात्री शांतपणाने फॉर्म भरा. हम्म. आणि रात्री 9 नंतर BIRC मध्ये हम्म. डॉक्टर रामानुजम म्हणून आहेत, अच्छा. त्यांना भेटा हा. आणि त्यांना तो फॉर्म द्या. वा. म्हटलं कोण आहेत ते? अहो त्याच्यावर क्लास 1 ऑफिसरची सही सही लागते, लागते. हा. ते करून देतील लगेच. मग म्हटलं मग काय करू? नाही ते सही करून देतील आणि फॉर्म तुम्ही घेऊन या. हम्म. म्हटलं ठीक आहे, मग उद्या तुम्हाला आणून देऊ. हो म्हणा, उद्या 10 वाजता फोटो घ्या आणि ते फॉर्म घेऊन माझ्याकडे या. बरं म्हटलं, तसं सगळं केलं. वा. आणि दुसऱ्या दिवशी मी तो फॉर्म भरून त्याची सही सही घेऊन घेऊन हजर. वगैरे आलो. आणि 10 वाजता त्यांच्या हातात तो फॉर्म ठेवला. बघितलं त्यांनी आणि छान उत्तम केलं म्हणे. आता तुम्ही 3 वाजता या म्हणाले. हा. म्हटलं बरं. मी घरी आलो, मी जेवलो वगैरे. परत 3 वाजता, पावणे हजर. 3लाच हजर तिथे. तर तिथे गेलो त्यावेळेला त्यांनी माझा पासपोर्टच हातात ठेवला. वा वा वा, वा. वा, वा. आणि मला म्हणाले की आता असं करा, हा पासपोर्ट घेऊन व्हिसा ऑफिसमध्ये जा. हा. तिथले जे अमेरिकन हरबसी. हा. आहेत त्यांना मी फोन करून सांगितलं तुमचा सांगितलं. व्हिसा द्यायला. वा. त्यामुळे तर तुम्ही गेलात की व्हिसा तुम्हाला देतील. म्हणजे पासपोर्ट मिळाला, इथून मी एवढं गेलो, मोठं नशीब. व्हिसाही मिळाला. हा. आणि 3:30-4 पर्यंत घरी आलो तर पासपोर्ट व्हिसा दोन्ही घेऊन. दोन्ही घेऊन आले. कमाल. हा. तर मी सांगितलं बायकोला, बघ म्हटलं पासपोर्ट पण मिळालं, व्हिसा मिळाला, आता काय तिकिटाला पैसे एवढाच प्रश्न आहे. हा. तर ती म्हणे काही प्रश्न नाही म्हणाली. माझ्या पाटल्या, तर काय सांगू, माझ्या वा. डोळ्यात पाणी येतं. हम्म. पाटल्या भागल्या मी काय हवं ते करा. हा. अहो जगाच्या परिषदेत तुमचं भाषण होणार म्हणाली, हा. ही किती भाग्याची गोष्ट आहे. म्हणाली मी सोनं ती विकून टाका खुशाल. वा. म्हटलं बघूया आपण काय करायचं ते. आमचा मित्र एक नवरे म्हणून आहे, हा. गिरगावात एका दुकानात नोकरी करत साधा माणूस. हम्म. तर आणि माझा खास मित्र. तर त्याला मी सांगितलं की मला आज योग असा आलाय आणि अमेरिकेचं आमंत्रण आलंय. आणि म्हटलं आता पासपोर्ट फक्त पैसे वगैरेची काय व्यवस्था करायची. अरे तुला अमेरिकेत जायचं योग आहे? हम्म. बरोबर म्हणे, पैशाची काळजी करू नकोस. म्हणजे कोण करणार? तर आपले कोपरकर बॉय आहेत ना, हा. त्यांच्या डोक्यात एक कल्पना आहे की अमेरिकेत वगैरे जाऊन कीर्तन करणारे कीर्तनकार हवेत त्यांना. ओ. तर तुला आणायचं योग आलाय. हा. तर म्हणे मी त्यांना सांगतो. मग माझ्यासमोर त्यांनी फोन केला हम्म. की सुरेशला असा चान्स आलाय आणि तो तिकडे जाईल. मग त्या परिषदेत त्याला एकदम त्याचा सगळ्यांच्या पुढे फ्लॅश होईल बरं. आणि मग त्याला कार्यक्रम मिळतील. हम्म. तर तुम्हाला हवं तसं कीर्तन वगैरे करेल तो तिकडे. हा. कोपरकर म्हणाले काय सांगतोयस काय, काय छान योग आहे. मी असं करतो म्हणाले,
उद्या मी 20,000 रुपये घेऊन येतो. हा. कारण त्यावेळी कोर बँकिंग नव्हतं. हो. तर ते सकाळी बँकेत गेले, हा. बँकेतून पैसे काढले, तिथून घेऊन आले आणि आल्यानंतर त्यांनी त्याच्याजवळ दिले. आणि माझं एक म्हणजे त्यावेळी ते सगळे ट्रंक कॉल असायचे. बरोबर. हो. मग फोन केला आणि सांगितलं की हे बघ आम्ही आलेलो आहे, पैसे घेऊन आलोय, ये तू. मग गेलो मी तिथे. त्यांनी 20,000 म्हटलं. आम्ही त्याला अण्णा म्हणायचे, अण्णा 7,000 रुपयेच तिकीट आहे अमेरिकेचं. हा. तर म्हणाले असू दे, तुला तिथे गेलाच ना. अडचण येऊ शकते. नाही, अडचण त्यापेक्षा तुला पुढे कार्यक्रम येतील, बरोबर. अच्छा. त्यावेळी हातात पैसे नसतील, हा. मग तुला तिकीट काढून जावं लागेल. हा. तर हे पैसे असू देत आणि पैसे काही फुकट जात नाहीत कुठे, तर परत आणता येतील. म्हटलं ठीक आहे. पैशाची म्हणजे किती पाठवत एवढी की. माणसं. हो. हे सगळे योग आणि योग, ती योग, माणसं योग. पण त्या सगळे, वेळेला हो, मिळणं हो, खरंच. आणि कोपरकरांनी पैसा दिला. हा. आता तिकिटाचं काय करायचं. हा. तर दादरला लागू नावाचं एक ग्रस्त हा. आहे, त्याचं विमानाच्या तिकिटांचं दुकान आहे. दुकान. अच्छा. आणि ते माझ्या ओळखीचे झाले. एका साहित्य संमेलनामध्ये नासी भडके अध्यक्ष होते, वा. त्यावेळी मी त्यांचा स्वयंसेवक होतो अच्छा. आणि नासी भडक्यांचा तो मेवणा. हो बर. त्यावेळी त्याची ओळख झालेली होती. आज मी त्या ओळखीवर परत त्याच्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं हे बघ असं असा चान्स आलाय, मला अमेरिकेचं तिकीट म्हटलं 3 तारखेचं मिळायला पाहिजे. तो मला म्हणाला थांब बघतो. त्यांनी लगेच ते काय कुडकुड केलं हा. आणि अरे 3 तारखेची सगळी 6 फ्लाईट फुल आहेत म्हणे. फुलले. म्हटलं मग मी तुझ्याकडे कशाला आलोय, हा. मी पुढे तुला नाहीये म्हटलं. नाही म्हटलं तू आता मी करणार. हा. आणि माझ्यासमोर त्यांनी एका वृद्धग्रस्तांना फोन केला. हा. ते अमेरिकेच्या मुलाकडे असतात, अच्छा. ते आता आलेले होते इथे दुसऱ्या मुलाकडे. हा. ते परत जायचे होते. हम्म. त्यांचं 3 तारखेचं तिकीट होतं. हो. त्यांना फोन केला आणि काका तुम्ही 3 तारखेला नाही गेलात आणि 5 तारखेला गेलात तर चालेल. हा. अरे 7ला चालेल तरी चालेल. वा. वा. बरं म्हणे मग तुमचं तिकीट मी कॅन्सल करतोय 5 तारखेचं करतोय बरं का. वा. बरं म्हणे त्यांचं कॅन्सल केलं. हम्म. ती जागा रिकामी केली, माझं तिकीट काढून दिलं त्या दिवशी 3 तारखेचं. आणि ते घेऊन मी गेली. म्हणजे किती फटाफट गोष्टी, हो. पासपोर्ट, सगळ्या. व्हिसा, आता तिकीटही झालं, हो. पैशाची सोय पैशाची झाली. सोय झाली. आणि मी अक्षरशः 3 तारखेला त्या दिवशी मला विमानात बसले. हो ना. 25 लोक सोडायला आले विमानतळावर. बापरे. खुद्द कोपरकर बसो पुणे अरे वा, आले. वा. वा. आणि आम्ही गेलो आणि तिथे पोचलो. आता प्रश्न काय होता की माझं कोणीच अमेरिकेत ओळखीचं नाही. हा. बरं राहायचा प्रश्न. गंमत अशी की विमानाचा पहिल्यांदाच प्रवास. हो. तर मी ज्यावेळी तिकीट त्याने दिलं लागूनही तर एवढा बंच होता, 5 तिकीट होती. बर. मी म्हटलं अरे बाबा मी एकटा जायचं आहे. हा. 5 आणि म्हटलं अरे 5 तिकीट कशाला माहितीत का, तुला 5 फ्लाईट आहेत. अच्छा. हो. म्हटलं का, मुंबई बॅटनरूज नाही, बॅटनरूज खेड आहे तिकडचे, हा. तर तुला फ्लाईट्स म्हणून माहिती का, मुंबई लंडन, हा. लंडन न्यूयॉर्क, बापरे. न्यूयॉर्क अटलांटा, अटलांटा न्यू ऑर्लिन्स, न्यू ऑर्लिन्स बॅटनरूज. बापरे. अशा 5 फ्लाईट्स करायच्या आहेत तुला. हा. म्हटलं, पहिल्यांदा जातोय हो ना, विमानाने. खरंच. एकाच वेळी 5 फ्लाईट एका बरोबर. मुंबईने. हो. ठीक आहे म्हटलं, मी विचार काय करू, जर चांगला एक्सपिरियन्स देवाने आपल्याला दिला हम्म. नाही का. सकारात्मक. हा. आणि मग ती 5 फ्लाईटची तिकीट ती माझ्याजवळ दिली. हम्म. आणि मग त्याप्रमाणे त्या दिवशी मी त्या यांनी गेलो आणि त्या 5 फ्लाईट. आता काय झालं पुढे प्रश्न की ज्यांनी पत्र पाठवलं होतं ना हा. त्यांचा रेसिडेन्शियल नंबर होता अच्छा. त्या पत्रावर. त्यामुळे त्यांना मी फोन केला हा. आणि त्यांना सांगितलं मी निघतोय हो. आणि त्या दिवशी 6 तारखेला सकाळी उपस्थित राहतोय. हा. नाही सकाळी मी पोहोचतोय, पोहोचतोय. हा. तर मला देण्याची व्यवस्था करा. अच्छा. हा हम्म. ठीक आहे म्हणाले, काय हरकत नाही. त्यालाही आश्चर्य वाटलं की आपण बरोबर. पाठवलं खरं पत्र, याला मिळालं कसं, आलं येतं कसं. आणि मग तिथे उतरल्यावर मी फोन केला. हा. सकाळी 8:30ला मी उतरलो या 5 फ्लाईट घेऊन. बरोबर. तर म्हटलं मी आलेलो आहे. हम्म. तो मला म्हणाला तुम्ही नॉर्थ गेटला उभे राहा, हम्म. तर तुम्हाला गाडी येईल घ्यायला. तुम्हाला गाडी घ्यायला येईल. वा. माझी मुलगी येईल हा. तुम्हाला घ्यायला. हा. बरं म्हटलं. हम्म. आणि मग मी निघालो. ते तो तिथे गेलो. हा. विमानतळावरून पुन्हा फोन केला, नॉर्थ गेट म्हणाला. आम्ही नॉर्थ गेटच्या अगदी जवळ होतो. बर. मग तिथे जाऊन उभा राहिलो. हम्म. ती मुलगी आली, खाली उतरली, हम्म. माझी बॅग डिकीमध्ये ठेवली, हम्म. पायाला हात लावून नमस्कार. नमस्कार केला, वा. गाडीत बसवलं, घरी नेलं. हम्म. आता आदल्या दिवशी आम्ही पोहोचले, उद्याच्या दिवशी ते संमेलन. अच्छा. त्यांनी मला सांगितलं हा. की तुम्ही लिहिलंय त्याप्रमाणे तुम्हाला स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन कुटुंबात हा. ठेवलंय. राहायची सोय करा. ते एका गुजराती कुटुंबानी हं. आम्हाला नाव दिलेलं आहे, तर त्यांच्याकडे तुम्हाला मी पोहोचवतो.
अच्छा. आत्ता म्हणे चहा पाणी घ्या माझ्याकडे. हम्म. आणि मग म्हटलं चालेल. त्याच्याकडे चहा पाणी घेतलं हा. आणि मग त्यांनी मला काय झालं पाज. आणि त्यांनी मला त्या महेश दवे म्हणून गुजराती माणूस, गुजराती. त्याच्या घरी त्याला खूप आनंद झाला. हा. तो उद्याच्या परिषदेत भाषण करणार माणूस आपल्याकडे आपल्या घरी मुक्कामाला आहे. वा, वा. तो मला म्हणाले आवतीकाले होतो लई जेश म्हणे तुम्ही काही काळजी नाही करता म्हणे. आणि मी पण त्यांची गुजरातीत बोललो त्याला खूप बरं बरं वाटलं. वाटलं. अरे म्हणतो वडोदरा शोधतो गुजरातीत छो समजी आणि दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तिथे. हा. आम्हाला एक 10 मिनिटं उशीर झाला. व्याख्यानं चालू झाली होती स्टेजवर आणि मी आत आलो. बरं आम्ही आलोय आता ज्याला सांगितलं होतं ना तो होता स्टेजवर पहिल्या लाईनीत बसला होता. काय त्याचं नाव होतं बरं पृथ्वीराज की असं काहीतरी नाव होतं त्याचं. आणि मी तिथे गेलो त्यांनी मला पाहिलं आणि तिथूनच म्हणले आईये आईये शेवटे साहेब हा. आईये उपर आईये. हम्म. मग मी आलो वरसून आणि दुसऱ्या लाईनीमध्ये माझ्यासाठी खुर्ची होती हा. तिथे मी बसलो. त्यालाही नमस्कार केला. अध्यक्षांनी असं बघितलं हा. त्यांना भाषण चालू होतं कोणाचं तरी. मग मी बसलो तिथे. मग पुढची भाषणं माझा 9वा नंबर लावला अच्छा. आणि सगळी भाषणं मी ऐकत होतो एक एक एक. पण मला एक गोष्ट जाणवली हिंदू अधिवेशन संमेलन आहे आणि स्टेजवर सगळी माणसं सुटाफुटातली आहेत. अच्छा. हो. हा आणि बरं. फक्त 3 संन्यासी होते हा. ते भगव्या कपड्यात होते. बघूया. हो. आणि मी धोतर अंगरखा टोपी हो. या पोशाखात पंच, हो. खांद्यावर शाल घेतलेली वा. आणि मी तिथे बसलो. तसं सगळ्यांनी असं माझ्याकडे बघितलं बरं का. हा. आणि मग सगळ्यांची भाषण माझा 9वा नंबर बरं. आणि पहिलंच भाषण सुरू झालं होतं. हम्म. 8ही भाषणं झाली आणि 8वं झाल्यानंतर जेव्हा माझा नंबर प्रत्येकाला 12 मिनिटं दिली होती. बरं. तर मी उभा राहिलो. जवळजवळ 1.5 तास मी बस ऐकतोय सगळ्यांची भाषणं. हा. आणि मग मी माझं नाव जेव्हा पुकारलं त्यावेळी पुढे गेलो. हा. काही लोकांनी टाळ्या वाजवल्या फक्त माझा पोशाख पाहून. अच्छा. अच्छा. हा. बरं. त्यांना ते अप्रूप. हो, बरोबर आहे. हो. आणि मी तिथे उभं राहिलो आणि मी सुरुवात केली. एक्सक्यूज मी म्हटलं असं पहिलं वाक्य बोललो. आय हॅव कम हियर टू स्पीक ऑन हिंदू धर्म अँड लेट मी टेल यू एट द आउटसेट हिंदू इज ओनली धर्म हो. अँड ऑल अदर्स आर रिलिजन. रिलिजन्स बरोबर. हा. पण हे ऐकून त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटलं. अरे धर्म म्हणजेच रिलिजन ना. हो. असं तर त्यांचं म्हटलं मेन डिफरन्स इज धर्म इज क्रिएटेड बाय गॉड हम्म. अँड रिलिजन इज क्रिएटेड बाय मॅन. Man. वा. You know who is the creator of Islam. You know who is the creator of Christianity. Do you know who is the creator of Hinduism? हा. Hindu is dharma. It is not created by anybody except God. गॉड. हा. टाळ्यांचा कडकडाट फार एक सुंदर. वेगळंच भाषण लोकांना हो, ऐकायला हो, बरोबर लागतं. आहे. धोतर अंगरखा टोपीहून वा. खडखडीत इंग्लिशमध्ये हा माणूस बोलतोय. फार लोक खुश झाले खरंच आहे. आणि मी 5 मिनिटात 25 वेळा टाळ्या घेतल्या. अरे वा. हा, मी हे सांगितलं की धर्म इज नॉट ओनली फॉर मॅन. हम्म. लोक चकित झाले. हा. म्हणजे इव्हन एव्हरी एनिमल हॅज गॉट धर्म. हम्म. एव्हरीथिंग हॅज गॉट धर्म. हा. अँड दे आर क्रिएटेड विथ देअर धर्म अँड हाऊ दे शुड बिहेव इज टोल्ड बाय गॉड टू देम. अँड दे ऑल बिहेव अकॉर्डिंग टू दी गॉड्स ऑर्डर. गॉड. आणि म्हटलं फॉर एक्झाम्पल वूड हम्म. इज नॉट मॅन हा. but it has God's order how to behave. Behave. When a खरंच. wooden stop, काय म्हणतो आपण त्याला? ते फेल्स इन वॉटर. हा. हा तरंगत पाण्यात पडलं तर तरंगत. तरंगत. हा. लाकूड. हा ही फ्लोट्स अँड वेन इट इज ड्रॉप्ड इन फायर फायर. हा. इट बर्न्स. हो, burns. तर म्हटलं व्हाय व्हाय हम्म. because they have got their dharma. I am a wooden log. I should behave as per God's order. हम्म. How I should behave? हा. मग लाकडात मी जर पाण्यात पडलो तर मी तरंगायचं, आगीत पडलो तर मी जळायचं, ही कोणाची ऑर्डर आहे? देवाची. मग तसंच म्हटलं गाय कधी रेड्याकडे पाहत नाही पण बैलाकडे पाहते. का बघते? तिला हे देवानी दिलंय की तू गाय आहेस, गायीने कसं वागावं हे देवानी ठरवलं. आणि गाय त्या एकच प्राणी म्हटलं असं आहे की देवानी सांगितल्याप्रमाणे वागतोच असं नाही आणि तो आहे माणूस. आणि ती टाळ्या ग काय टाळ्या. वा. आणि सगळे लोक इतके खुश झाले. वा. आणि मी
माझी 12 मिनिटं झाली ना तर म्हटलं आय थिंक माय टाइम इज ओव्हर असं मी म्हटलं तर अध्यक्षांनी माझ्याकडे कंटिन्यू Continue करा. असं मला सांगितलं आणि त्यानंतर 6 मिनिटं मी आणखी बोललो वा. आणि इतकं ते छान झालं वा. आणि माझा शेवटचा नंबर वा. होता त्या दिवशी मग डायनिंग टेबल या हॉलमध्ये सगळेजण गेलो माझ्या टेबलाभोवती 35 लोक जमले बापरे. तुम्ही कुठे आलात कुठे मराठी माणसं मराठीत बोलते गुजराती विचारायचे हे तुम्ही गुजरातीમાં बोलू शके गुजरातीમાં प्रवचन करशो आम्हाला ते आवश्यक आहे हे हिंदी भाषेत बोलायचे असं सगळं चाललं होतं आणि सगळ्यांना मी सांगितलं मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन मी येईन मी राहणार म्हटलं आता तर म्हणे तुम्ही राहा आणि आमच्याकडे या म्हणे आम्ही तुमचे कार्यक्रम करू अरे वा. वा, किती आणि मग छान. तिथपासून मी कारण तुमचा फोन नंबर द्या ऍड्रेस द्या माझा कुठला फोन नंबर बरं. माझा कुठला ऍड्रेस मी त्यांना म्हटलं तुमची कारण देऊन ठेवा हा. मी फोन करेन मी माझा तुम्हाला. प्लॅन ठरवीन बरोबर. आणि तुम्हाला कळवीन आणि सांगतो ते दिल्यानंतर 68 कार्यक्रम माझे झाले एका हो, फोनवर हो. मग काय आहे, शुक्र शनी रवी कार्यक्रम व्हायचे अच्छा. मधले हा. दिवस मोकळे मोकळे असायचे असायचे. तर त्या काळात कित्येक मराठी कुटुंब विशेष करून हा. की बा ते ह्या दिवसात तुम्हाला कार्यक्रम नाही आहे ना हा. मग तुम्ही आमच्याकडे या, आमची आमच्याकडे. मराठी मंडळी बोलू. बोलू 5-25 मंडळी जमायची वा. आणि मग त्यांच्या घरी घरगुती व्हायचं मग आहार वगैरे नाश्ता बिस्ता जगाच व्हायचा वा, 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 वा. असे आणि तुम्हाला अभ्यास आणि वाचन हे सगळं डोक्यात आहे डोक्यात. हा. खूप झालेत कार्यक्रम त्यामुळे पण मग त्याच्या आधी नोकरी सोडली होती हा. 76 ला नोकरी सोडली त्यानंतर 80 सालचा हा योग आला आणि मग नानांनी महाराज- 76 साली हा. नोकरी सोडायला सांगितली अच्छा अच्छा. ते तुमचे गुरु माझे गुरु. त्याच्या आधीच तुमच्या आयुष्यात आले आणि ते. त्याच वर्षी अच्छा म्हणजे अच्छा. त्याच्या आधी आले मी पण जवळजवळ 40 वर्ष इंदोरला प्रवचनं केली दत्त हा. जयंतीला 3-3 दिवस पण त्या वर्षी त्यांना ही प्रेरणा झाली हो. शेवडे काका हम्म. छान प्रवचन करता कशाला नोकरी करताय वा. म्हटलं नाना खरंच आहे. संसार आहे काय करू तर म्हणाले देव कमी करेल का हा. माणूस तुम्हाला देतो तर देव का नाही देणार बरोबर. किती छान. हो म्हटलं बरोबर आहे मग सोडा नोकरी आणि उरलेलं काम प्रवचन कीर्तन करा अच्छा. नानांनी सांगितलं घरी आलो होतो नोकरी सोडली बायकोला की मी नोकरी सोडणं नवीन नव्हतं हा. मला वाटलं कितवी हा. वा. सहचारिणी सुद्धा किती छान मिळाल्या नाही, तुम्हाला नाही, खरंच खूप छान खरंच. काकू फारच छान फार सांगा. छान नक्कीच एक परत छोटीशी विश्रांती घेऊया हा. आणि प्राध्यापक सु ग शेवडे यांच्याशी आपली मुलाखत अशी सुरू ठेवूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ. Acharya 90 FM 90 FM विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ऑन रेडिओ आणि आज आपण प्राध्यापक सु ग शेवडे गुरुजी यांच्याशी संवाद साधतोय. गुरुजी आता अमेरिकेहून तुम्ही आम्हाला रादर लंडनला नेणार आहात तर लंडनची सफर तुमच्याकडून ऐकायची आहे. म्हणजे लंडन पार्लिमेंट म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स यामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान केलं तर तो प्रवास कसा होता त्याबद्दल जाणून घ्यायचंय आणि हा योग कसा आला आणि योग कसा आला. हा. कारण हा अद्भुत योग आहे हो. मलाच त्याचं खूप आश्चर्य वाटलं होतं. हा. एक दिवशी माझ्याकडे एक ग्रस्त आले हा. आणि मला म्हणाले आपल्याला लंडनला जायचंय हम्म. म्हटलं काय म्हणतं काय तिथे आमची प्रवचनं ठेवलीत की काय नाही हो म्हणाले काय झालंय की शिवाजी महाराजांचं एकंदर कार्य हा. हे एवढं मोठं सगळं झालेलं आहे वगैरे हम्म. आणि त्यांनी सगळीकडे पण ब्रिटिश लोकांनी शिवाजी महाराजांबद्दल लिहिताना हम्म. त्याला दरोडेखोर म्हटलेलं आहे. हम्म. हो. शिवाजी दरोडेखोर होता हा. लुटारू होता हो. अशा अर्थाचे शब्द तर हे खोटं आहे हे एकदम वरच्या लेवलवर जाऊन आपल्याला सांगायचं आहे हम्म. त्यासाठी आम्ही काही प्लॅन करायचं ठरवलंय हम्म. तर एक पुस्तक त्यासाठी आम्ही लिहून घेतलं आमच्या एका मित्राकडून हा. हा. आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन हा. आपण ब्रिटिश पार्लमेंट हाऊसमध्ये करणार हम्म. म्हणजे कल्पना खूपच छान आहे म्हणजे मला आवडलं छान, एकदम छान. हा. तुम्ही योग्य ठिकाणी जाऊन ती गोष्ट सांगताय बरोबर. हा. तर म्हणाला आणि आम्हाला इच्छा अशी आहे की तुम्ही त्या सभेचे अध्यक्ष आहात अच्छा. तुम्ही तिथे भाषण करून हा सगळं पाठवास म्हणजे हम्म. मला खूपच आवडेल बरं. मग त्याप्रमाणे सगळं ठरलं हा. आणि आम्ही लंडनला जायचं हे निश्चित झालं हा. आणि त्या संबंधीचं पुस्तक हा. त्यांनी एकाला तयार करायला सांगितलं हम्म. त्या पुस्तकाचं नाव शिवाजी द रिअल हिरो अच्छा. हम्म. असं आहे अच्छा. आणि ते पुस्तक त्यांनी लिहून घेतलं होतं हम्म. इंग्लिशमध्ये सुंदर पुस्तक लिहिलं गेलेलं आहे हम्म. आणि त्यानंतर ते त्याला प्रिंटिंग वगैरे सगळं उत्तम झालेलं आहे हम्म. आणि मग ते पुस्तकाच्या काही प्रती घेऊन आपण जायचं ठरवलं. अच्छा. तर हे सगळी खटपट करणारा हा. आणि ज्यानं या विषयात एवढी म्हणजे एवढा खर्च केला
हम्म. तो प्रवीर पारकर या नावाचा माणूस अच्छा. हा चित्रपटसृष्टीमध्ये अलीकडे आपल्याला पुष्कळ ठिकाणी दिसतोय. हम्म. पण ह्याला ही तीव्र उत्सुकता आणि माझ्या हातून हे प्रकाशित व्हावं ही त्यांची इच्छा. आणि त्याप्रमाणे सगळं ठरलं आणि त्यांनी मला दिवस तारीख वेळ कळवली आणि आपण सगळे लोक एकदम जाणार 25 लोक 25. इथून वा. लंडनला आणि मी त्यात प्रमुख प्रकाशन करण्याच्या दृष्टीने आणि माझं भाषण. आणि तिकडे जाऊन ती सगळी योजना करून घेतली की पार्लमेंट हाऊसमध्ये आम्हाला भाषण करता येईल. हम्म. आणि शिवजयंतीचा दिवस अच्छा 2014 सालचा वा. आणि या दिवशी ही सगळी मंडळी तिथे निघाली आणि आम्ही गेलो. पण त्यापूर्वी एक गंमत झाली हम्म. आणि त्यामध्ये त्यांनी असाही विचार केला की बाबासाहेब पुरंदरांनाही बरोबर न्यावं. अच्छा. तसे ते थकले होते, त्यांचं वय 93 होतं त्यावेळी. बरं. तर त्यामुळे त्यांना आपण घेऊन जाऊ, कारण शिवाजी म्हटलं की बाबासाहेब म्हणजे पुरंदरांचं हा नाव अलीकडचाच योग म्हणा. हो 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 अलीकडचं. आणि म्हणून ते त्यांना सांगितलं की तू येतो म्हणाले मी. अच्छा. आणि त्यांनी सुद्धा त्या वयामध्ये वा. यायची तयारी दाखवली. हम्म. त्यांचे 2 बॉडीगार्ड्स बरोबर घेऊन अच्छा. आणि ही सगळी 25-30 माणसं माणसं. अशी सगळी आम्ही तिकडे गेलो. हा. आणि त्या ब्रिटिश पार्लमेंट हाऊसमध्ये किंवा हाऊस ऑफ कॉमन्समध्ये हा. तो कार्यक्रम झाला. हम्म. आणि तो त्यांनी कार्यक्रम सगळी योजना करून तिकडच्या पद्धतीने स्टेजवर समारंभ घडवून हम्म. माझ्या हस्ते त्याचं प्रकाशन केलं. हम्म. आणि ते पुस्तक म्हणजे शिवाजी द रिअल हिरो हम्म. हे त्या ठिकाणी प्रकाशित झालं. त्यावर माझं भाषण झालं की शिवाजी महाराज खरंच कसे होते आणि असा तो माणूस असून त्याची ही बदनामी इथे करण्यात आलेली आहे ती खोटी आहे हे सांगण्याकरता आज आम्ही इथे आलेले आहोत. आणि असं सगळं ते अतिशय उत्तम कार्यक्रम झाला. आणि मी सांगू का, मला स्वतःला शिवाजी महाराजांवर मी शेकडो व्याख्यानं दिलेली आहेत, पण हा योग यावा आणि आज लंडनमध्ये पार्लमेंट हाऊसमध्ये मला ते 2 शब्द बोलायची संधी येऊन शिवाजी महाराजांचा गौरव त्यांच्या पुढे मांडायचा योग यावा नशीबवान. हे मी माझं भाग्य खरंच आहे. हो. आता अर्थातच ग्रंथसंपदेबद्दल विचारायचं आहे, कारण गुरुजींची बरीच ग्रंथसंपदा आपल्या बऱ्याच वाचकांनी रसिकांनी याचा लाभ घेतलेला असेल. 9 महर्षींवर त्यांनी लिहिलेला आहे. चित्रगुप्त एक शास्त्रीय सिद्धांत यावर त्यांचं पुस्तक आहे. 1971चे अभिमन्यू याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. शांतीपर्व कथासार हे त्यांनी गुजरातीत लिहिलेलं आहे. शेवडेंची अमेरिकेतील प्रवचनं ही देखील तुम्ही वाचू शकता. त्याचं खास पुस्तक उपलब्ध आहे. महाभारत व्यासांचं आणि चोप्रांचं हे दोन्ही ती मालिका चालू होती त्यावेळेला तुम्ही लिहिलंय का? बरं. शंभूराजांवर लिहिलेलं आहे. आचार्यांचे प्रकरण ग्रंथ याविषयी मला तुम्हाला विचारायचंय खास करून, कारण आपण आचार्य कॉलेजमध्ये आहोत. तर आचार्यांचे संस्कृतमध्ये त्यांनी संस्कृतचं मराठी भाषांतर केलं, तर ते आचार्य कोण होते त्याविषयी जाणून घ्यायचंय. आणि अर्थातच गजानन बावनीचा अनुभव तुम्ही सांगितलात आणि पुत्र अमृताचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा आपण बोललो. तर ही सगळी विपुल अशी ग्रंथ संपदा आपल्याला एक PhD घेताना नाकी नऊ येतात, एक पुस्तक लिहिताना सगळा संदर्भ. आता आम्ही अहिल्याबाई होळकर त्यांच्यावर एक सगळं करतोय, प्रोजेक्ट करतोय, तर त्याला इतकं वाचन करणं, इतकं लिखाण करणं कठीण आहे. आणि त्यात तुम्ही एवढी ग्रंथसंपदा तुमच्या हातून झाली ही खरं ईश्वरीय कृपाच म्हणावी लागेल. तर ह्या सगळ्या आणि आचार्यांचा प्रकरण ग्रंथ याविषयी जरूर सांगावं. आणि ही सगळी पुस्तके जी आहेत हा. ना त्यांना काहीतरी त्यांचं वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्य म्हणजे उदाहरणार्थ 1971चे अभिमन्यू हे जे पुस्तक आहे ते 1971 साली जे भारत पाक युद्ध झालं त्या युद्धामध्ये अभिमन्यू सारख्या 17-18 वर्षाच्या वयाला इतक्या लहान वयामध्ये जे युद्धात उतरले अशी मराठी मुलं आणि त्यामध्ये त्यांना मृत्यू स्वीकारावा लागला. हे जे लोक होते असे मी निवडक लोक काढले आणि त्यांचं एकंदर जीवन कसं होतं, त्यांची पार्श्वभूमी काय होती, ते सेनेत कसे गेले, त्यात त्यांनी कसा पराक्रम गाजवला आणि त्यामध्ये शेवट त्यांना मरण आलं, हे वीरमरण ज्यांना लाभलं त्यांचा गौरव करणं आणि त्यांचे श्रेष्ठत्व पुढच्या पिढीला कळावं यासाठी मी लिहिलेलं ते पुस्तक. हे त्या पुस्तकाचं एकेका पुस्तकाला त्याचं स्वतःच काहीतरी वेगळं जीवनपट आहे तो. तू मगाशी एक उल्लेख केलास आचार्यांचे प्रकरण. आचार्य म्हणजे शंकराचार्य. शंकराचार्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, त्यामध्ये त्यांचे प्रकरण ग्रंथ म्हणून एका ग्रंथ मालिकेला म्हटलं जातं. ते वेदांतामधली जी वेगवेगळी प्रकरण आहेत, जे वेगवेगळे वेदांताचे विषय आहेत, त्या वेगवेगळ्या विषयावर त्यांनी एक एक ग्रंथ लिहिला आणि अशा ग्रंथांना प्रकरण ग्रंथ म्हणतात. अच्छा.
तर ते आपल्यासमोर येत नाहीत, कारण सर्वसामान्य माणूस जे काही ना तो आता आचार्यांचं म्हटलं तर त्यांच्या काही ही शब्दसुमनं असतात काही, हा. किंवा त्यांनी केलेल्या काही किंवा त्यांच्याविषयी लिहिलेलं लेख स्तोत्र असते. असतात. हा. हा, या गोष्टी लोक पाठ करतात. बरोबर. आता आई गेली नंदिनी नंदित मेदिनी हा, विश्व विनोदिनी, हे आचार्यांचं स्तोत्र स्तोत्र आहे. आहे. अशी अनेक स्तोत्र त्यांनी, हे आपल्याला माहित असतं. हा. पण हे वेदांतावरचे प्रकरण ग्रंथ सामान्य माणसांना माहित नसतात. हम्म. म्हणून त्यावर एक पुस्तक मी लिहून त्यांचे अनेक प्रकरण ग्रंथ हा. त्यात भाषांतरित करून लोकांना समजावून सांगितलेले आहेत. हा, हा. की हे कधीच कोणापुढे येत नाही, हम्म. ते मी पुढे आणण्याचा प्रयत्न अरे केला. वा, अच्छा. फार सुंदर. आणि आपल्याला सप्तर्षी माहिती आहेत, पण हे 9 महर्षी कोण आहेत? हा, हा. आता नवमहर्षी जे आहेत ना, ते अशी वेगवेगळी आपल्यातलीच मंडळी अच्छा. की जी ऋषितुल्य आहेत आणि ऋषी आहेत आणि ज्यांनी खूप तपस्या केली आणि जीवन अच्छा. कसं केलं अशी निवडक काढून आम्ही त्याच्यावर ते एक पुस्तक लिहिलंय. हा. अच्छा. हा, पण त्याच्याही पुढे हा. आपलं जे एक पुस्तक, आणखी एकाचं नाव मगाशी तू घेतलंस, हा. चित्रगुप्त एक शास्त्रीय सिद्धांत. हो. हे अगदी वेगळ्या प्रकारचं पुस्तक आहे. हम्म. आपण जे म्हणतो ना की आपण जे बोलतो लिहितो हे चित्रगुप्त बघत असतो. हो. एका कवितेत आपल्या कुठे चित्रगुप्त मागेल पावती काहीतरी हा. असं काहीतरी आहे. हा. तर चित्रगुप्त म्हणजे काय? सोपं आहे, गुप्त चित्र. हम्म. आता ही चित्रगुप्त ही संकल्पना काय आहे? आपल्या शास्त्रांनी असं म्हटलेलं आहे की आपण जी कर्म करतो ती गुप्तपणाने चित्रित होत असतात. अच्छा. बरं. हा, म्हणजे गुप्तपणाने त्याचं रेकॉर्डिंग होत असतं. हा. आता हे जे गुप्त चित्रण होतं ते तुमचा आत्मा ज्यावेळी या देहाला सोडून बाहेर जातो ते गुप्त चित्रण त्याच्या बरोबर जातं. अच्छा. आणि ती सगळी कर्म त्यांनी काय केली ती हा. रेकॉर्ड चित्रगुप्त बघतो, तो त्याचा देव हा. चित्रगुप्त हा. बरं. आणि मग तो त्यानुसार तुम्हाला पुढचा जन्म देतो. हम्म. खरं. तर हे जे म्हटलेलं आहे ही एक काव्यमय कल्पना लोकांना वाटते, हा. पण मी सांगितलं की विज्ञानाच्या संशोधनानंतर हे सिद्ध झालेलं आहे. हम्म. कारण चित्रगुप्त म्हणजे गुप्त चित्र. हो. आता गुप्त चित्र म्हणजे आपण आज जगात वापरतो, हम्म. आपलं कोणी चित्र काढतं का? हम्म. नाही. आपल्याला दिसत नाहीये, बरं. पण सृष्टीमध्ये त्याचं चित्रण आहे. चालू आहे. बरं. चालू आहे. आणि त्या चित्रणामध्ये आपण जे काही करतो ते सगळं चित्रण केलं जातं. हम्म. आणि ते सगळं असतं ते आकाशामध्ये राहतं. आता आणखी एक गोष्ट की चित्र जे निघतं ते प्रकाशामुळे निघतं. हा. बरोबर. बरोबर. म्हणजे चित्राला आवश्यक असलेली गोष्ट प्रकाश. प्रकाश आहे. हा. पण ते घेतलेलं चित्र दुसऱ्या ठिकाणी पाठवायला एकटा प्रकाश पुरा पडत नाही. हम्म. तर त्यासाठी आणखी कोणाची आवश्यकता आहे? आकाशाची. अच्छा. आणि गंमत अशी आहे की शास्त्रांनी काय म्हटलंय, शब्द गुणकम आकाशम. हम्म. हे आपण जे बोलतो हे शब्द हवेतून जातात, पण हवा नसेल तिथे कसे जातात? हो. आता उदाहरणार्थ हा. सकाळी तुम्ही रेडिओ लावता, हा. टीव्ही लावता, बरं. आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 7 वाजले आहेत. हा. हे आकाशवाणी मुंबई केंद्राला 7 वाजले, हो. पण तुमच्या इथे 7 वाजले हे शब्द कसे येते? बरं. तिथपासून इतर हवेतून जर शब्द आला हा. तर आपण म्हणतो की जास्ती लांब माणूस असेल तर आपला शब्द ऐकू जायला वेळ लागतो. वेळ लागतो. आकाशामध्ये झालेला एखादा हा. ध्वनी असतो बरं. तो दुसरीकडे जाऊन पोहोचायला किंवा विजाचा लगलगाट होतो, हा. तो आधी वीज लगते बरं. आणि मग आवाज येतो. आवाज येतो. म्हणजे आपण त्याच्यावरून काय म्हणतो की प्रकाशाचा वेग आणि ध्वनीचा वेग म्हणजे हवेचा वेग यात फरक आहे. फरक आहे. हो. पण मग हे असताना आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7 वाजले, हो. इथे तुम्हाला 7 वाजता कसं ऐकू ऐकायला. येतं? हो, खरंच. मग हे त्याचं उत्तर आहे हा. की तो शब्द आकाशातून हवेतून येत नाही, आकाशातून येतो. आकाशातून. आणि शब्द गुणकम आकाशम असं वेदात म्हटलं. आणि त्याचा प्रभावही पडतो अगदी, आपलं. अगदी. आपल्यालाही वाटतं 7 वाजले. हो. वेदांचं जे महत्व आज आपण मानतो ना हा. त्याचं महत्वाचं कारण असं आहे की ज्या गोष्टी विज्ञानालाही कळलेल्या नाहीत अजून त्या ज्ञानरूपी वेदांमध्ये सांगितलेल्या हो, आहेत. हे खरंय. म्हणून शब्द गुणकम आकाशम. हम्म. आता शब्द हा आकाशातून येतो. हा. आपण जे बोलतो, आपण जे जीवनात जगतो हा. याचे गुप्त चित्रण होत असतं. हम्म. आणि हे गुप्त चित्रण ज्यावेळी पुन्हा बघण्याचा ची शक्यता होते हम्म. त्यावेळी ते परत आपल्याला पकडता येतं. हम्म. आणि म्हणून चित्रगुप्त हा तुम्ही केलेल्या कर्मांची गुप्त चित्रण आकाशात असतात. आणि तो जीवात्मा ज्यावेळी परत जन्माला यायचा त्यावेळी त्या केलेल्या कर्मानुसार त्याला सगळं जीवन भोगावं लागतं. ही व्यवस्था या चित्रगुप्तात आहे. म्हणून त्या चित्रगुप्ता एक देव मानलाय. हो. आणि महाभारत
म्हणजे चोप्रांचं वेगळं आहे आणि व्यासांचं तर आपण हेच करतो, आदर्श मानतो. मग चोप्रांचा का तुम्ही उल्लेख केला? काय केलं, महाभारत व्यासांचे आणि चोप्रांचे हा. असं त्याला म्हणण्यातच दोन्ही वेगळी आहेत हे हा. दाखवायचं आहे. आणि चोप्रांच्या महाभारतात व्यासांच्या महाभारतापेक्षा काही गलती केलेले आहेत, अच्छा. काही बदल केलेले आहेत, हम्म. काही गडबडी आहेत, हो. काही मुद्दे त्यांना समजलेले नाही आहेत. हम्म. तर त्या जागा लोकांसमोर ठेवण्याकरता मी हे पुस्तक अरे लिहिलं. वा. आणि ते नियमितपणे दर 2-2 त्यांचे एपिसोड झाले हा. की पुढचा माझा लेख प्रकाशित तयार व्हायचा. असायचं. हो वा वा. असं करत करत संबंध पुस्तक बरोबर, लिहिलेलं वा, आहे. वा. महाभारत व्यासांचे आणि हा. चोप्रांचे. अर्थात. आणि बरंच शुभांगी ताई, तुम्हाला काही विचारायचंय? नाही आता म्हणजे आता हे सगळं झालं, प्रवचनं झाली, कीर्तनं झाली, मग त्यानंतर तुम्ही 3 पिढ्यांचं म्हणजे तुम्ही स्वतः हा. सच्चिदानंद दादा आणि त्यांचा मुलगा परीक्षित शिंदे परीक्षित, असे हा. 3 जण तुम्ही म्हणजे संभाजी महाराज, शहाजी महाराज, हा. शिवाजी शिवाजी महाराज महाराज. आणि संभाजी महाराज असे हे पण आम्ही पाहिलेलं आहे की तुम्ही 3 पिढ्यांची व्याख्यानं हो, त्या केली. तिन्ही बरोबर आम्ही तिघही बोलतो. हो हा हो. सुद्धा दैवयोग अगदी अगदी. तीन खूप. पिढ्यात त्या सगळी 3 पिढ्या आणि ह्या 3 विद्वत्ता पिढ्या प्रसवते. हो, हो. हो. खरंच आहे. आता सध्या आबा कसं काय चाललंय सगळं? आताचा युग असा आहे हा. की मला आता 90वं वर्ष लागलं. हम्म. मी आतापर्यंत खरोखर अत्यंत आरोग्य संपन्न जीवन जगत हो आलोय. खरंच आहे. आतापर्यंत मला आजार पण नाही. सांगायला आनंद वाटतो, 5 रुपये कधी उसने घ्यावे लागले नाहीत. हा. आर्थिक दृष्टीने मी संपन्न स्थितीमध्ये जगलो. हा. मला आजही कसली कमतरता नाही. नाही हम्म. आणि अशा स्थितीत माझी मुलंही खूप मोठी झाली आहेत. वा. आज माझे दोघेही मुलगे 60च्या पुढच्या वयाचे आहेत. हो. आणि अशा स्थितीत 2 वर्षापूर्वी माझी बायको गेली. हम्म. तर आता आपण पुढच्या जीवनात काय करावं हम्म. असं मी थोडासा विचार करत होतो. हम्म. पण मी सांगू का, मला माझा विचार कधी करावाच लागला नाही. परमेश्वर कर. परमेश्वर करतो. वा. आणि एक दिवशी मला फोन आला हा. अचानक, कुणाकडून, परमपूज्य डॉक्टर आठवले आठवले. अच्छा. यांच्याकडून. ते पूर्वी दादरला हा. डॉक्टर म्हणून व्यवसाय करत होते सायदला. हम्म. तर आता त्यांचा फोन आला. मी विचार केलो कसं काय यांचा फोन आलाय. हम्म. तर त्यांचा फोन आला. ते म्हणाले आता घरी कोण आहेत, तुम्ही कोणाबरोबर राहताय? म्हणजे कोणी नाही, मी एकटाच राहतोय, बायको गेली. ते म्हणे मला कळलं म्हणूनच तुम्हाला विचारतोय. हा. मग आता तुम्ही एकटे काय राहता? हा. म्हटलं काय करू, हम्म. ती गेली, आता माझा काही इलाज आहे का त्यावर? बरं. ते म्हणाले तसं नाही, हा. तुम्ही इकडे या. हा. आमचा सनातन आश्रम रामनाथीला आहे गोव्याला. आणि तुमच्यासारख्या माणसाची राहण्याची आम्ही उत्तम व्यवस्था करू. वा. आणि तुम्हाला स्वतःची काहीही काळजी करायची हा. नाही. तुमचं जेवण खाण राहणं पाहणं सगळं इथे होईल. हा. आणि तुम्हाला शेवटपर्यंत कसली चिंता, तुम्ही तिकडचं गुंडाळा आणि खुशाल इकडे या. अच्छा. तर म्हटलं बरं असं करतो, हा. मी येतो आणि महिनाभर राहतो. वा. आणि मला कायमचं यावं असं वाटलं हा. तर तर मी मग मी येतो. येतो. पण चांगली बरोबर. कल्पना हो. म्हणाले. हम्म. आणि त्याप्रमाणे मी गेलो. हा. तो अनुभव घेतला. तिथे राहणं, जेवणं, खाणं पिणं, खोलीची सोय. खूप सुंदर या व्यवस्था. वयामध्ये रात्री मी एकटं राहू नये म्हणून माझ्या सोबतीला झोपायला येणारा माणूस, हा. चहाच्या वेळी चहा, नाश्त्याच्या वेळी नाश्ता, जेवणाच्या वेळी जेवण, आणि सगळं उत्तम पवित्र शुद्ध असं आहे. अशा ठिकाणी मला जायचा योग आला. मी तिथे गेलो आणि मी इथलं माझं घरदार बाकी सगळं मी गुंडाळलं. सामान्य कुटुंब, गरीब असल्या कुटुंबांना मी माझ्या घरातली भांडी कुंडी, फर्निचर, पलंग वगैरे हा. सगळं दान करून टाकलं. वा. अगदी फ्रीज सुद्धा मी फुकट दिला, कोणाला पैसे घेतले नाही. हम्म. आणि सगळं देऊन घर रिकामा 8 दिवसात केलं. हा. आणि एका कुटुंबाने ते विकत घ्यायची मान्यता दिली. आणि सध्या आम्ही पैसे देईपर्यंत भाड्याने देतो. हा. आज ती मंडळी भाड्याने राहत आहेत आणि लवकरच ते पैसे देऊन ते हा. पूर्ण मालकीच होईल. ही व्यवस्था सुद्धा करणारा कोण आहे? खरंच. तो ईश्वर परमेश्वर. कृपा ईश्वर पूर्ण. कृपा. याशिवाय दुसरं काय. आणि त्याचा अनुभव मी घेतोय. हा. आणि आज मला म्हातारपणी ही चिंता नाही हा. की आपण मुलांकडे जाऊन राहावं का कुणाकडे. हा. मला आहे सोय. हो. आणि याची देही याची डोळा तुम्हाला पाहता येते की खूप, आपला खूप, नातू एवढं यश संपादन हो. केलेलं आहे. आणि- नातवाने यश संपादन खरंच केलेलं आहे. उत्तम डॉक्टर झालेला आहे, हो. उत्तम व्याख्यान देतो, वक्तृत्व विषयावर त्याने पुस्तक लिहिलंय. वा. हो, हो. हो, हो. म्हणजे त्यांची आयुष्याची संध्याकाळ सुद्धा खूप सुंदर खूप आहे. सुखाची. सुखाची आहे. खरंच. तुमच्या पावलावर पाऊल ठेवून पुढची पिढी सुद्धा आणि चालली. चालली तयार आहे, व्हावी, बरोबर तयार आहे. झालेली आहे. खरंच गुरुजी तुम्ही इथे आलात आणि आमचं हे आचार्यांचं जे आचार्य 90 FM स्टुडिओ आहे तो पावन झाला असंच मी खरंच. म्हणेन. नाही, आणि तुमचं- मला तुम्ही संधी दिलीत मन मोकळं करून जगाचं कल्याण सुद्धा सत्कार्य सुद्धा जगापुढे ठेवायची संधी मिळाली. बरं वाटलं मला.
धन्यवाद. आणि ते आभार अर्थातच शुभांगीताईंचे आपण व्यक्त करूया. हो. आणि शुभांगीताईंमुळे तुमची ओळख झाली आणि हा. आजचा हा आपला देवयोग आपल्या आम्हाला नशिबात आला, त्याबद्दल खूप मनपूर्वक आभार. तुमचे आशीर्वादच आम्हाला पाहिजे आहेत आणि अगदी. आमची देखील आचार्य कॉलेजची, महाविद्यालयाची, सगळ्या मुलांची आणि आचार्य 90 FM स्टुडिओची उत्तरोत्तर भरभराट हो हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. आणि अर्थातच सिद्धिविनायकडे प्रार्थना, तुम्हाला उत्तम आयुष्य, आरोग्य लाभो हीच त्याची चरणी प्रार्थना. आणि मी इथेच विरामते. शुभांगीताई, तुम्ही सुद्धा मुलाखतीमध्ये सहभागी झालात आणि त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. वा, धन्यवाद. प्रेक्षक हो, प्राध्यापक सुग शेवडे गुरुजी यांचे आध्यात्मिक विचार, त्यांची सगळी प्रवचनांची व्याख्यानमाला जी देशापरदेशात झालेली आहे त्याविषयीचं सगळं पर्यटन आज आपण अनुभवलं. आणि नक्कीच आपण पुन्हा त्यांना आमंत्रित करणारच आहोत. पण त्यांचा आशीर्वाद रूपी आजचं हे मनोगत इथेच त्यांनी मांडलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. शुभांगीताई, पुन्हा तुमचे आभार. आणि आमची ही मुलाखत तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद. आचार्य